नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टडी टाइम या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण सायन्स इयत्ता 6वी याचा धडा दुसरा द लिव्हिंग वर्ल्ड याचा आपण एक्सरसाइज पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया आपल्या एक्सरसाइजला। पहिला आहे राइट द आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन इन युअर ओन वर्ड्स। आपल्या स्वतःच्या शब्दात प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहे। मित्रांनो, पहिला प्रश्न वाचूया। व्हॉट आर द डिफरन्स बिटवीन प्लांट्स अँड ॲनिमल्स। याचा अर्थ होतो वनस्पती व प्राणी यातील फरक आपल्याला लिहायचा आहे। आपल्याला येथे याचं उत्तर दिलेलं आहे। अशा प्रकारे 2 कॉलम वहीत व्यवस्थित आखून घ्यायचे। मग एकीकडे प्लांट्स आणि एकीकडे ॲनिमल्स असे 2 भाग करायचे आणि यामध्ये हे फरक दिलेले आहे। वनस्पती व प्राणी यामधील फरक हे व्यवस्थित वहीत लिहून घ्यायचं आहे। मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि एक लाईक करायला विसरू नका। दुसरा प्रश्न आहे व्हॉट आर द सिमिलॅरिटीज बिटवीन प्लांट्स अँड ॲनिमल्स। आता इथे आपल्याला वनस्पती आणि प्राणी यामध्ये सारखेपणा काय आहे, म्हणजे या दोन्ही मधील साम्य काय आहे याचं उत्तर आपल्याला असं व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे। उत्तर पाहून व्यवस्थित लिहून घ्या। वनस्पती आणि प्राणी यामध्ये सारखेपणा काय आहे याचं हे उत्तर आहे। आपला प्रश्न पहिल्यामधील बी हा प्रश्न त्याचं उत्तर आहे। प्रश्न पुढचा आहे सी। हाऊ इज द प्लांट किंगडम युजफुल टू अस। म्हणजे आपल्यासाठी वनस्पती कशा उपयोगी आहे, म्हणजे वनस्पतींचा आपल्याला काय उपयोग होतो हे आपल्याला या उत्तरात लिहायचं आहे। आपल्याला व्यवस्थित येथे दिलेलं आहे वनस्पतींचे उपयोग, ते व्यवस्थित पाहून लिहून घ्यायचे। प्रश्न बी आहे हाऊ इज द ॲनिमल किंगडम युजफुल टू अस। आता याचा अर्थ होतो प्राणी आपल्यासाठी कसे उपयोगी आहेत। आपण आधी वनस्पती लिहिलं, आता हे प्राणी आपल्यासाठी प्राणी कसे उपयोगी आहेत याचं हे उत्तर आहे। ते आपण व्यवस्थित लिहायचं आहे। प्रश्न पहिल्यामधील डी या प्रश्नाचं हे उत्तर आहे। व्यवस्थित वाचून लिहून घ्या। हा प्रश्न आहे व्हॉट मेक्स लिव्हिंग थिंग्स डिफरंट फ्रॉम नॉन लिव्हिंग थिंग्स। म्हणजे सजीव हे निर्जीवांपेक्षा वेगळे का आहे याचं उत्तर आपल्याला या प्रश्नामध्ये लिहायचं आहे। सजीव आणि निर्जीव यांच्यामध्ये फरक किंवा सजीव हे निर्जीवांपेक्षा वेगळे कसे आहे याचं उत्तर। आता पाहूया पुढचं। व्हॉट हेल्प्स देम टू ब्रीथ। म्हणजे हे आपल्याला प्राण्यांची नावे दिलेली आहेत आणि ते श्वसन कसे करतात किंवा श्वास कोणत्या याने घेतात याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे। इथं दिलेलं आहे फिश, क्रेन म्हणजे करकोचा, मॅन, कॅटरपिलर म्हणजे अळी, स्नेक, अर्थवॉर्म म्हणजे गांडूळ। हे आपल्याला व्यवस्थित उत्तर लिहायचं आहे। क्वेश्चन 3 आहे फिल इन द ब्लँक्स विथ द प्रॉपर वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट्स। योग्य शब्द भरून आपल्याला रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहे। त्यामधील ए आहे द प्रोसेस बाय विच प्लांट्स मेक देअर ओन फूड इज कॉल्ड। याचं उत्तर आपण लिहूया। द प्रोसेस बाय विच प्लांट्स मेक देअर ओन फूड इज कॉल्ड फोटोसिंथेसिस। फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण। आता पाहूया दुसरी रिकामी जागा। टू इनहेल
dash dash and to exhale dash dash is called respiration. आणि इथं येईल आपल्याला to inhale oxygen and to exhale carbon dioxide is called respiration. पुढची रिकामी जागा आहे the elimination of waste substance from the body is called exertion. आता पाहूया पुढची रिकामी जागा the ability to respond to an event is called stimuli to responsiveness. हे आहे याचं उत्तर. आता पाहूया पुढचं on completing their lifespan every living things dies. हे आहे आपल्या रिकाम्या जागा. आता पाहूया आपण प्रश्न पुढचा चौथा write the uses of such animals and plants. प्राणी आणि वनस्पती ज्या आहेत त्यांचे उपयोग आपल्याला लिहायचे आहेत. इथं तुम्हाला दिलेले आहेत सर्व प्राणी आणि वनस्पती यांचे उपयोग. हनीबी म्हणजे मधमाशी. हे सर्व तुम्हाला व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. सर्वच वाचून दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल. तुम्ही प्रत्येक प्राणी आणि वनस्पती यांची माहिती अशी व्यवस्थित लिहून घ्या. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला स्वाध्याय आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायलाही विसरू नका. ही अशा प्रकारे प्राण्यांची आणि वनस्पतींची माहिती तुम्ही लिहून घ्यायची आहे.